हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आज आम्ही काही जबरदस्त व्हायरल हॅक्स घेऊन आलेलो आहेत तुमच्यासाठी. चला तर बघूया त्या किती खऱ्या आहेत आणि किती खोट्या आहेत. लेट्स गो. तर गाईज, हॅक नंबर 1 आहे. त्याने पाण्याने फुल भरलेली बॉटल घेतली, त्याच्यावर टिश्यू पेपर लावलाय आणि ती बॉटल उलटी केल्याच्या नंतर पाणी सांडत नाही. टिश्यू पेपर नाही गाईज. खरं असेल काय? चला तर बघूया. चला गाईज, आपण पण ट्राय करू का नाही. तर गाईज, आपण इथं पाण्याने फुल भरलेली बॉटल आणि टिश्यू पेपर घेऊन आलेला आहोत. आता फक्त बघूयात की हे खरंच वर्क होती का नाही. पाणी सांडणार नाही ना त्याच्यातून उलट केल्याच्या नंतर. धक हो रहा है. 1 2 3. ओ माय गॉड गाईज, अरे बाबा, ही हॅक वर्क होतीये. खरंच उलटे केल्यानंतर पाणी नाही सांडलं अजिबात. खोटं वाटत असेल तर हे बघा, टिश्यू पेपर आणि हे बघा आता सांडतंय पाणी. आम्ही काढलं तो टिश्यू पेपर. तर गाईज, ही हॅक होतीये वर्क. चला तर गाईज जाऊया नेक्स्ट हॅक कडे. चला तर गाईज आपल्या हॅक नंबर 2 कडे जाऊया. काय हिने चावी आणि किचन घेतलंय, ते चावी जात नाही किचन मध्ये. स्ट्रॉ घेतली, स्ट्रॉ त्याच्यात घातली आणि त्याच्यातून चावी पास करून त्या रिंग मध्ये घातली. गाईज, तिने स्ट्रॉच्या मदतीने ती चावी किचन मध्ये घातली इझिली एकदम. जी आपल्याला एवढं स्ट्रगल करून घालायला लागते ती एकदम इझिली घातली तिने. बघूया ते वर्क होते का नाही. झाली तर खूपच, माझ्यासाठी तरी खूपच हे, कारण मी सारखं किचन बदलत असतो चाव्यांमध्ये. बोट पण सारखं दुखते की आपण ते कधी दाताने हे करतो, त्याच्यामुळे युजफुल हॅक आहे. चला तर गाईज बघूयात की ही हॅक खरंच वर्क होती का नाही. त्यांनी आधी ह्या रिंग मध्ये स्ट्रॉ घातली. मी आधी स्ट्रॉ घालते. आणि स्ट्रॉ घातल्यानंतर त्यांनी ही जी चावी आहे ती आतमध्ये घातल्यानंतर असं फक्त आतमध्ये पुश केले, गोल फिरवल्यानंतर गाईज हे इझिली पटकन आतमध्ये गेली चावी. ही हॅक खरंच युजफुल आहे गाईज. मला तर खरंच युजफुल झालेलं आहे का. आणि मुलींसाठी तर खूप उपयोगी आहे, कारण की मुलीचे जे नेल्स असतात ते खूप लांब लांब असतात, त्याच्यामुळं युजफुल आहे हॅक. स्ट्रॉच्या मदतीने तुम्ही घालू शकता सहज इझिली. तर गाईज, ही हॅक होतीये वर्क. बघूयात नेक्स्ट हॅक कोणती आहे. सो लेट्स गो. चला तर गाईज आपली तिसरी हॅक आहे. एक मेणबत्ती घेतली आहे, 2 बलून आहेत. एका बलून मध्ये पाणी आहे आणि एका बलून मध्ये नाहीये, काहीच नाही. आणि ते मेणबत्तीवर धरलाय, ज्याच्यात पाणी आहे तो फुटत नाहीये आणि ज्याच्यात पाणी नाही तो फुटलाय. चला तर बघूया बलून फुटतो का नाही पाणी असलेला. लेट्स गो. चला तर गाईज आपण मेणबत्ती आणलीये. आता बघू काय होते. पेटून घेऊया मेणबत्ती पहिली. आधी विदाउट पाणी असलेला फुगा आपण ट्राय करून बघू. फुटणारच आहे ऑब्विसली, कारण की आग लागल्यावर बरोबर आग लावली. लहान मुलांनी करू नका. आता बघूया. विदाउट पाणी असलेला फुगा आहे तो की लगेच फुटलाय. आता पाणी असलेला बघूया आपण फुटतोय का नाही. आपण परत एकदा पेटू. चला तर काय, आता पाणी असलेला फुगा बघूया आपण फुटतोय का. गाईज, ह्याच्या मागे नक्कीच काहीतरी सायन्स आहे. गाईज, काळं झालेलं आहे पण फुगा फुटलेला नाहीये. जास्त वेळ धरल्यावर फुटू पण शकतो, पण थोड्या वेळासाठी तरी हे थोडं पाणी असल्यावर नाही फुटत आहे. म्हणजे ही हॅक पास होती. तर गाईज आपली हॅक नंबर 4 आहे की चार्जरची पिन घेतलीये, तिला मार्करला गोल गोल त्यांनी हे केलंय आणि हेअर ड्रायरने गरम केलंय का जाळायचा पिना. आणि हेअर ड्रायरने त्या रॅप केलेल्या पिनला हे केले त्यांनी 2 मिनिट आणि गोल 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 झाली. आणि ती वायर लॉंग होती, ती शॉर्ट झाली. तर गाईज, इथं मी मार्कर आणलाय, चार्जर आणि हेअर ड्रायर घेतलेलं आहे. आता मी ह्याला रॅप करते. आधी मला पण नाही वाटत ही हॅक वर्क होईल. हेअर ड्रायर मारायचं त्याच्यावर. फुल कर जरा गाईज, 2-3 मिनिटं तरी अप्लाय करायचंय. त्याच्यानंतर हीटने ती वायर हे होईल. हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते गरम होऊन ते तसंच राहणार. स्प्रिंग टाइप होईल ती वायर. ती थोड्याच वेळ राहणार आहे, कायम स्वरूपी नाही राहणार. घरी ट्राय करू नका प्लीज कोणी.
चार्जर आहे ना का? चार्जर खराब झाल्यावर मग सांगतो तुम्हाला, तसं नाही सांगणार. आता चार्जर आहे त्याच्यामुळं. चार्जर. तर गाईज बघूयात की हॅक वर्क होती का नाही. असंच वडतो का? तर गाईज जसं आपण विचार केला तसं अजिबात झालेलं नाहीये. ही हॅक फेल झाली गाईज. मार्कर गरम झालाय, पण ह्या हॅकचा उपयोग पण नाहीये काय. तर गाईज जाऊयात आपण आता नेक्स्ट हॅक कडे. तर गाईज आपली नेक्स्ट हॅक आहे इन्फिनाइट चॉकलेट हॅक. त्यांनी काय केलंय की चॉकलेट आधी असं तिरकं कापले, त्यानंतर 2 पीस हे केलेत आणि त्यानंतर 1 पीस कट केल्यानंतर त्याने ते पीस जोडल्यानंतर 1 पीस शिल्लक राहतोय. आणि तरी पण चॉकलेटची 30 म्हणजे चॉकलेटची साईज 30 राहते, शेप तोच राहतोय. साईज नाही म्हणता यायचं, साईज कमीच होती. ही हॅक पण नाही म्हणता, एक ट्रिक म्हणता येईल. कसं काय 1 पीस बाजूला राहतो. आपण पण ट्राय करू गाईज की बघूया. खाऊन पण आपण दुसऱ्याला देऊ शकतो. चला, तसं मी परीला उल्लू बनवू शकते की 1 पीस काढून जास्त घेऊ शकते. करायला लागते परीला. तर गाईज इथे मी कॅडबरी आणले, पूर्ण 100 रुपये घालवले ते हॅक साठी. बघा आता वर्क मी म्हणजे यांनी घालवले ते 100 रुपये. जे तुझे ते माझे, जे माझे ते तुझे, बरोबर ना. चला तर गाईज बकवास न करता आता बघूयात की हॅक वर्क होती का नाही. आधी आयफोन कसं केलंय बघ त्यांनी, नाही तर चॉकलेट व्हायला जाईल परत 100 रुपयाची, परत एक चॉकलेट आणून परत एक करायला लागेल. ते बी व्हायला गेलं. तर गाईज आता मी या व्हिडिओ प्रमाणे कट करून घेते कॅडबरी. बघूयात की खरंच वर्क होते का नाही. दुसऱ्यांना उल्लू बनवू शकतो की नाही. जर गाईज ही हॅक जर वर्क झाली ना, मी या दोघांना असं उल्लू बनवून 1 पीस जास्त काढून घेऊ शकते आणि हा वरचा पण पीस कट केला आणि हे इथं ठेवले आणि हे इथं ठेवले. अरे झाले, वर्क होती गाईज ही हॅक. 1 पीस खरं शिल्लक राहिलाय गाईज. होते गाईज, ही हॅक पण वर्क होती. व्यवस्थित जर कट केलं तर अजून ते बरोबर दिसेल. तर गाईज ही हॅक वर्क झालेली आहे. अशा पद्धतीने आपण 1 पीस चोरून खाऊ शकतो. तर गाईज अशाच होत्या काही हॅक वर्क झाल्या, काही हॅक फेल झाल्या. तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्टे ट्यून.